नाही, हे बघा, महाराष्ट्राबद्दलचा बी त्यांनी आक्षेप घेतला. लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेमध्ये ज्या मतदान याद्या वापरल्या होत्या त्याच मतदान याद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा वापरल्या गेल्यात, उपयोगात आणल्या गेल्या. मग लोकसभेत त्यांना यश मिळवलं, त्यावेळेस त्यांनी चोरी केली होती का? हा मूर्खपणाचे आरोप हे लोक सगळे करायला लागलेले आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीवर आणि निवडणूक आयोगावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. आपला कुठेतरी पराभव होतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणून त्याचं खापर निवडणूक आयोगाच्या डोक्यावर फोडण्याचं काम हे सगळे पराभूत होणारे पक्ष आणि त्यांचे नेते करतात. हे बघा, त्यावेळेसही शिवसेना फुटली नाही. हा जो शब्दप्रयोग तुम्ही करता तो चुकीचा आहे. त्यावेळेस शिवसेनेमध्ये एका निष्क्रिय नेत्यांच्या विरोधामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला आणि तो उठाव म्हणजे परिस्थिती तशी असल्यामुळं तो उठाव यशस्वी झाला. आणि यानंतरही त्यांना समजेल की आता त्यांचे जे काही राहिले जुने लोक आहेत त्यांना थांबवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करणं त्यांना गरज आहे. आजही अनेक आमदार, अनेक खासदार आमच्या संपर्कामध्ये आहे आणि योग्य वेळी हे लोक दाखवून देतील. कारण की आता सगळे फुसकेबार झालेले. आता मुंबईमध्ये असं म्हटलं जात होतं, दोन बंधू एकत्र आले तर मराठी माणूस असं होईल. त्या बेटच्या निवडणुकीमध्ये तर 80% 85%च्यावर मराठी मतदार होता. त्यांनी भोपळा लोकांच्या हातामध्ये दिलेला आहे. आता म्हणून त्यांचे आमदार, खासदार, राजकीय अपेक्षा असणाऱ्या लोकांच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आपापल्या सोयीने ते पक्ष शोधतात. नाही, निश्चित त्यासाठी आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा असतील, त्यांची बैठक झाली आणि वारंवार सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यासाठी निश्चित योग्य तो तोडगा त्या ठिकाणी काढू. आणि काल मुख्यमंत्री हे सुद्धा बोललेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचा तोडगा निश्चित महायुती सरकार करेल. आता हे बघा, या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवण्यासारखा हा विषय. आमचा जो पांडुरंग आहे ते वारकऱ्याचं दैवत आहे आणि आमच्या देशातले लाखो करोडो वारकरी हे मोठ्या भक्तिभावानं विठ्ठलाची पूजा करतात आणि प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्येही तुळशी माळ गळ्यामध्ये असलेली असते आणि मांसाहार त्या लोकांना ते लोक कधीच करत नाही. आणि अशा प्रकारचं करत असेल तर त्यांचा विठ्ठल ही उपमा त्यांनी कोणाला दिली, जसे लोक आजकाल कोणालाही उपमा देतात तशी दिली असेल तर माहीत नाही. पण जर त्यांनी आमच्या पंढरपुरातल्या विठ्ठलाबद्दल जरी वक्तव्य केलं असेल तर हा तमाम विठ्ठल भक्तांचा अपमान आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.